नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात. यंदा हा सण 13 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हा सण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया अभंग स्नान करतात. तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. जाणून घेऊया याचे महत्त्व. भोगी म्हणजे काय? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद देणारा वा उपभोगणारा सण. या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो. कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो. इंद्रदेवाची आठवण का काढतात? भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. पूर्वी मालकवर्ग या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणूनही देत असत. शेतात नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीची भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थातून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात. भोगी देणे म्हणजे काय? जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थांचा शिदा तिच्या घरी पोचवला जातो. यालाच भोगी देणे असे म्हणतात. भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभंग स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली आणि महिला अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा सण आनंदोत्साहात साजरा करतात. न खाई भोगी तो सदा राही रोगी. भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारची भाजी तयार करण्यात येते. भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. मराठवाड्यात या भाजीला केंगट म्हणतात. हरभरा, पावटा, घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. या सर्वांची मिळून केलेली भाजीला लेकुरवाडी भाजी असेही म्हणतात. थंडीतील विशेषतः नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते, मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडा फरक असतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते. भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी, भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाष्णीसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवाष्णीला दानदक्षिणा देण्याची ही पद्धत आहे. भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल, न खाई भोगी तो सदा राही रोगी. म्हणून भोगी शब्दाचा शब्दचा अर्थ आनंद घेणारा वा उपभोगणारा असे एकत्रच म्हटले जाते. शिशुसंस्कार म्हणून बोरनान संक्रांत हा सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो. नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जशी महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोरनान घातलं जातं. ज्या दिवशी बोरनान करणार त्या दिवशी बाळाला काळं झबलं किंवा हलव्याचे दागिने घातले जातात. या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसवून
बाळाचं औक्षण केलं जातं. नंतर त्याच्या डोक्यावर चुरमुरे, हलवा, बोरं, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, सुटे पैसे, चॉकलेट, गोळ्या इत्यादी एकत्र करून घातलं जातं. जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन यायचं असतं. घरी आलेल्या सुवासिनींना हळदी-कुंकू दिलं जातं. बोरन्हाण घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही, असा एक समज यामागे आहे. बोरनानाच्या निमित्ताने बोरं, ऊस, हलवा हे पदार्थ मुलं खातात. नवीन पदार्थ किंवा नवी चव मुलांना कळते. बऱ्याच घरात मुलं 5 वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरन्हाण केलं जाते. या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते. लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण आनंद साजरा करतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.